नमस्कार. पंढरीची वारी सुरू आहे आणि या पंढरीच्या वारीच्या निमित्तानं आज आपल्या गोडगप्पाच्या स्टुडिओमध्ये निशांत अण्णासाहेब घाडगे आलेले आहेत. माझे मित्रच आहेत ते, त्यामुळे त्यांना यापुढे मी निशांत असंच संबोधणार आहे हां. आणि तो पण मला अरे तुरे म्हणणार आहे. तर पंढरीच्या वारीच्या जो सिनेमा निघाला, तर त्या बिहाइंड द कर्टन अनेक गोष्टी घडल्या आणि त्या गोष्टींचा सुदैवानं तो साक्षीदार आहे. आणि त्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे गोडगप्पाचं पॉडकास्ट आज आपल्यापर्यंत आम्ही आणणार आहे. गोडगप्पामध्ये तुझं स्वागत आहे निशांत. थँक यू सो मच. आणि अजून एक गोष्ट मी मुद्दाम सांगेन, की पॉडकास्टसाठी मला जशी वारी सुरू होते, तशी अनेक भागातून मला पॉडकास्टसाठी विचारलं जातं. पण मी शक्यतो टाळतो ती. पण मला ह्याला नाही म्हणता येत नाही. कारण आम्ही खरं तर रंगभूमीवरचे वारकरी आहोत वारकरी एकत्र. yes. आणि ह्यानं माझी सुरुवात बघितली आहे. मला ह्याची सुरुवात माहिती आहे आणि जे आता टप्प्यावर आम्ही आहोत, तर तिथं हक्कानं हा मला सांगू शकतो आणि मी हक्कानं त्याला सांगू शकतो. तर माझा पहिला प्रश्न तुला असा आहे, 1984 साली मी तर त्यावेळेला 10वी मध्ये होतो आणि मला फक्त सांगलीमध्ये एवढंच कळत होतं, की आपल्या सांगलीमध्ये एक सिनेमा निघतोय आणि सांगलीचे जे निर्माते आहेत अण्णासाहेब गाडगे, ते हा सिनेमा करतायत आणि ह्या पूर्ण प्रवासाचा तू त्यावेळेला लहान असलास तरी साक्षीदार होतास. तर मी सुरुवात करत असताना अशी सुरुवात करतो, की अण्णासाहेबांच्या डोक्यामध्ये पंढरीची वारी आपण काढावी, हा सिनेमा काढावा, ही संकल्पना कुठून आली? अ, प्रश्न खरंच सुरुवातच तू खूप चांगली केली आहेस. कारण त्याची सुरुवातच अशा पद्धतीची झाली आहे, की माझे वडील त्यावेळी चित्रपट करणार होते, गाव सारा जागा झाला बरं. ह्या नावाचा. हं. किंवा त्याचं अजून एक नाव होतं, की कुलवंताची लेक बरं. असं त्याचं नाव होतं आणि ती गदिमांची कथा होती, गदी अच्छा. माडगुळकरांची. ओके. त्याच्यावरती सिनेमा करायचा आणि त्याची सगळी म्हणजे आता 2 महिन्यात शूट त्याचं करायचं. हं. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ते होतं. आणि मला आठवतंय मी बाबांबरोबर पुण्याला गेलेलो आणि त्या सिनेमाचे पण दिग्दर्शक होते की रमाकांत कवठेकर. तर त्यांच्या घरी आम्ही जेवायला बसलो असताना रमाकांत कवठेकर यांच्या मिसेस त्या काकू म्हणाल्या, की माझ्या वडिलांना म्हणाल्या, की "अण्णासाहेब हा तर सिनेमा चांगला होईलच आपला. हं. पण मला अजून एक कथा आहे आणि ती कथा मला खूप आवडली आहे. आणि मला असं वाटतं त्याच्यावरती तुम्ही सिनेमा नक्की कराल." तर मग ती उत्सुकता माझ्या वडिलांची पण वाढली. मग ते लगेच त्यांनी विचारलं, जेवता-जेवता सगळा विषय चालू झाला. त्याने विचारलं, की "कोणाची कथा आहे? काय आहे?" तर त्या म्हटल्या, ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकरांकडे एक कथा आहे. बरं. मग हे नाव खूप मोठं आहे ना हो, इंडस्ट्रीमध्ये. शरद. बरं त्यांच्याकडे एक कथा आहे. हं. मग ती कथा काय आहे? तर ते म्हटले पंढरीचा चोर हं. असं या कथेचं नाव आहे. बरं. परत पंढरीचा विषय आल्यानंतर थोडं माझे वडील जरा भावूक झाले आणि मला म्हणले त्यांना म्हणाले काकूंना, की अ, "एक काम करूया वहिनी, आपण आता जाऊया बरं. जेवण झाल्यावर आणि ती कथा घेऊया." अच्छा. आणि खरंच मला आठवतंय जेवण झाल्या कुठं आहेत ते राहायला, बहुतेक पुण्यातच होते. ते घरी जाऊन त्यांच्या घरी गेलो तेव्हा त्यांनी शरद तळवलकरांनी पहिल्यांदा सांगितलेली गोष्ट सांगतो, की तुम्ही या कथेवरती तुम्ही चित्रपट बनवायला लागलाय. खरं ही कथा जी आहे ती ऑलरेडी 4-5 निर्मात्याने घेऊन परत आणून दिली आहे, की ह्याच्यावरती सिनेमा होत नाहीये. बरं. तर मग तर अजूनच माझे वडील असं कसं होईल? पंढरीचा, विठ्ठलाचा पिक्चर आणि होत नाहीत म्हणून लोकं परत कसं आणून देतात. मग त्यांनी जरा वन लाईन थोडक्यात शरद तळवळकरांनी त्यांच्या स्टाईलमध्ये ते सांगितलं आणि अण्णांना खूप आवडली ती गोष्ट आणि ते म्हटले, की "ठीक आहे, मी आत्ता हा सिनेमा बनवतोय, पण मला एक जर चांगली कथा पुढच्या सिनेमाची मिळत असेल, तर मी घ्यायला तयार आहे. खरं ही कथा तुम्ही मला आळंदीला द्यायची." बरं. आणि दुसऱ्या दिवशी आळंदीचा प्लॅन झाला. आळंदीला आम्ही सगळे गेलो आणि शरद तळवलकरांनी ती कथा या सगळ्या याच्यामध्ये तू होतास बरोबर. मी होतो. बरं. कारण मोठा भाऊ जो आहे माझा, त्याला फारसा इंटरेस्ट नव्हता ह्या व्यवसायात. हं. मग त्यामुळे वडील मला सतत घेऊन जायचे. ॲक्चुअली मी पण त्यावेळी क्रिकेट वेडा होतो. हं. पण मला ते हट्टाने घेऊन जायचे. मला तितकं गांभीर्य नव्हतं त्या गोष्टीचं. पण मग आपण किती मोठ्या-मोठ्या लोकांबरोबर हां, वावरतोय ह्याचं म्हणजे मी ग्राउंडवर क्रिकेट खेळायला लागलोय आणि मला असं कळलंय, येऊन माझेच मित्र मला सांगतायत, की "अरे तुमच्या घरी अशोक सराफ आले." हं. पण मी ग्राउंडवर त्यावेळी. हां. असं ते होतं. मग मी गेलो. म्हणजे मला आठवतंय की शरद तळवलकरांनी ती कथा दिली. सांगलीला आलो आम्ही आणि त्यांनी माझ्या आईबरोबर काय डिस्कशन केलं माहीत नाही बाबांनी. आणि त्यांनी तो निर्णय घेतला, की हा सिनेमा बाजूला ठेवूया बरं. आणि आपण हा सिनेमा करूया. ओके. त्यांनी लगेच त्या दिवशी रात्री रमाकांत कवठेकरांना कॉल केला, की "आत्ता जे काय काम चालू आहे आपलं ते थांबवूया आपण." बरं. कारण माझ्याकडे 2-2 सिनेमाचे पैसे नाहीयेत. तेवढं. हां.
एका सिनेमाचे पैशात माझ्याकडे, तर मला असं वाटतं की हा सिनेमा मी करतो. आणि मग त्यांनी त्या प्रोसेसला लागले. इव्हन आम्ही त्यांना हे म्हणलं सुद्धा की हे सगळं करूया. आणि तर त्यांना माहित नाही मला, पण त्यांची ती इच्छा झाली की 4-5 निर्माते परत आणून देतात म्हणजे काय, आणि पांडुरंगाचा सिनेमा होत नाही म्हणजे काय. अशा त्या सगळ्या पद्धतीत तो सिनेमा करायचं ठरलं आणि सगळी गणितं बदलली आणि मग आपला पंढरीची वारी हा सिनेमा सुरू झाला. म्हणजे मग त्याचं डायरेक्शन जे आहे ते रमाकांत कवटेकरांनीच केलं. त्यांनीच केलं. त्यानंतर सिनेमाची जुळवाजुळव तुम्ही सुरू केली असेल आणि त्या जुळवाजुळवीनंतर ज्या वेळेला असं ठरलं की आता आपण हे सगळं चित्रात रूपांतरित करायचं, मग त्याला त्या सगळ्या प्रोसेसला मध्ये किती वेळ लागला? तसा वेळ फार लागला नाही, कारण त्याचा फायदा काय झाला, रमाकांत कवटेकर वारी करायचे पायी. बरं. त्यामुळे तिथल्या जे काही जिथं म्हणजे दिग्दर्शकाच्या जे डोक्यात होतं, कदाचित ते वाचल्यानंतर त्यांच्याही डोक्यात ते आलं कुठं काय काय घ्यायचं, हा ते सगळं सॉर्ट आउट होतं. आर्टिस्ट मध्ये काय होतं की रंजना आम्ही वडिलांनी लगेच दुसऱ्या दिवशी रंजना बरोबर बोलणं सुरू केलं होतं. कारण पाटलीन सिनेमामुळे त्यांचं आणि आमचं एक नातं निर्माण झालं होतं हक्काचं. आणि त्यांनी ते सरळ त्यांना सांगितलं होतं, विचारलंच होतं की असं असं करतोय आणि तू करायचंय. आणि पाटलीन सिनेमाचा रिझल्ट खूप चांगला गेल्यामुळं त्या तयार झाल्या लगेच पटकन. मग ती सगळं प्रोसेस सुरू झाली की मग आता रंजना सारखे अभिनेत्री आहे, तर मग आपण अजून एक. आणि माझ्या वडिलांना अरुण सरनाईकांसोबत कधीतरी काम करायचं होतंच. ग्रेट आर्टिस्ट. तर ते त्यांनाही त्यांनी तयार केलं ह्या सगळ्या गोष्टीसाठी आणि ती प्रोसेस सगळी सुरू झाली. आणि मला वाटतं ह्या गोष्टीसाठी हार्डली 4 ते 5 महिने लागले असतील आम्हाला. कारण आमच्या सुदैवानं असं झालं होतं की वारीचा वेळ पण तेवढाच होता. एक 6-7 महिन्यावर वारी येणार होती आणि आपल्याला वारीतच शूट करायचं होतं. त्यामुळे तो घाई गडबडीत का होईना, पण ते सगळं उजळून आलं होतं सगळं. आता याच्यामध्ये जे तुमचं करायचं ठरलं, प्रोसेस सुरू झाली, मुहूर्ताची पण हे झाली, तर ज्या दिवशी मुहूर्त करायचा ठरला तर त्या दिवशीचा माहोल काय होता? आता तो तर म्हणजे खरं तर दिवस आठवला तरी माझ्या अंगावर काटा येतो. क्लायमॅक्सच आहे हा. म्हणजे अगदी मी स्क्रीन प्ले वाईज सांगायचं म्हणलं ना, तर मला ते अजून सुद्धा असं दिसतंय की तो एक फोन आला माझ्या वडिलांना. आम्ही सगळे 2 दिवस अगोदर पुण्यामध्ये होतो. आळंदीच्या आता वारी सुरू होणार, वारी निघणार. आता वारी ज्ञानेश्वरांची पालखी निघणार आणि त्याच्यामध्ये तो मुहूर्ताचा दिवस ठरला होता. आणि त्यावेळी असं ठरलं होतं की कॅरेक्टर एस्टॅब्लिश करायचे आणि म्हणून सगळ्याच कॅरेक्टरना आपण तिथे बोलवलं होतं त्या दिवशी. आणि आपले नायक म्हणजे ह्या चित्रपटाचे नायक अरुण सरनाईक फक्त येणार होते, बाकी सगळे येऊन टीम सगळी थांबली होती तिथं. आणि मला वाटतं 11, 11:30, 12चा वगैरे, मला थोडंसं आठवत नाही ती वेळ फक्त. त्या वेळेला ना माझ्या वडिलांना एक फोन आला आणि तो फोन बरोबर ते असतं ना शेपटासारखं, म्हणजे मी बाबांबरोबर फिरायचोच, मला ते सगळं आठवतंय. त्यांच्या हातातून फोन पडला, त्यांनी काहीतरी ऐकलं पलीकडनं आणि फोन पडला हातातनं. ते खाली बसले, मी पळत गेलो, तिथं सगळी मिटिंग चालली होती. त्यांना सांगितलं, म्हणलं अरे अण्णांना काहीतरी झालंय. मग ते सगळे धावत आले आणि मग अण्णांनी सांगितलं की अरुण सरनाईक अपघातात गेले. शूटिंगचा पहिला दिवस, चित्रपटाचा नायक अपघातात गेला. अरुण सर नाही गेल्यानंतर म्हणजे अण्णांना धक्का बसला असणं स्वाभाविक आहे, परंतु संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रालाच त्यावेळेला धक्का बसला होता. रिलेटेड एक आठवण आहे म्हणून सांगतो की माझे वडील अरुण सरनाईकांचे फार मोठे फॅन होते आणि ते नंतर कोल्हापूरला स्पेशली जाऊन अरुण सरनाईकांच्या घरी जाऊन त्यांच्या कन्येला त्यांनी अरुण सरनाईकांच्या वरती जे काव्य केलं होतं ते काव्य ते देऊन आले होते. आणि मला पण हे आठवते बरं का ते त्यावेळेचे सगळे प्रसंग. तर मग ते तुमचं आता सगळं ठप्प झालं असेल ना त्या. हा, म्हणजे काही सुचेच ना. पण आपल्या इंडस्ट्रीमध्ये एक आहे म्हण अशी की शो मस्ट गो ऑन. बरं, थांबायला पण तयार हरकत नाही, पण होत होतं काय, वारी तर आपली परत 1 वर्ष थांबावं लागणार. हा बरं, तिथं ऑलरेडी सेटअप झालाय 2 कॅमेरे. म्हणजे मला वाटतं मराठी चित्रपटाच्या इतिहासात पहिल्यांदाच 2 कॅमेरे लावलेले असावेत. खूप माझ्या ऐकण्यात नाहीये कोणाचं, पण 40 म्हणजे 38 वर्ष आता कंप्लीट झाले. त्याच्या अगोदर 3 वर्ष जरी पकडलं तर 42-43 वर्ष झाली. त्यावेळी 2 कॅमेरे लावणं हे सुद्धा महागडं होतं. पण वारीच शूट करायचे ना, तो सगळा तो तामझाम सगळा वारीचा, तो ग्रँजियर तो शूट करायचा. आणि वडील माझे टेक्निकली त्यामध्ये म्हणजे हेच होते की नाही करायचं ना, तर ते तेवढी भव्यता
म्हणजे तुलाही सिनेमे माझ्या वडिलांचे तो बघितले माहित आहेत, हो. की जेवढे सिनेमे केले ते भव्य ते किंवा चांगल्या कलाकारांबरोबर काम करायचं. तर अशा माध्यमातून ते आणि मग आता काय करायचं? बरं, आता अरुण सरनाईकांच्या तोडीचा म्हणजे आपले डान्स डायरेक्टर सुबल सरकार माहिती आहेत. ते म्हणले की त्याला आपण अशी श्रद्धांजली वाहूया, आज शूटिंग चालू करूया, बरं. अशा पद्धतीचं. पण मग बोलवायचं कोणाला? आता अरुण सरनाईकांच्या जागी घ्यायचं कोणाला? त्या ताकदीचा नट दुसरा कोण आहे? हं, हं. तर मग आमच्या डोळ्यासमोर रवींद्र महाजनींचं म्हणजे एकाने नाव सुचवलं की रवींद्र महाजनींना विचारा. रवींद्र महाजनींना विचारलं तर रवींद्र महाजनी म्हणले की अरे मी अजून हिरोची कामं करतोय, तुम्ही मला एका लग्नाला आलेल्या मुलीचा बाप करायला लागलाय, तर सॉरी म्हणली. हां. त्याच्यानंतर बरं सलग नुसतं एक दिवस येऊन उपयोग नाही आहे, पुढे मग आपल्याला 30 दिवस लावणार होते आणि हे सगळे मोठे आर्टिस्ट अत्यंत बिझी. म्हणजे मग यशवंत दत्तना विचारलं, पण ते यशवंत दत्त पण नाही म्हणले त्यावेळी करायला. मग आता काय करायचं? मग श्रीकांत मोघेंना पुण्यात तयार केलं आणि तिथं वारीचं शूट सुरू झालं. आणि मला आठवतंय हे सगळं ठरत होतं जेव्हा मुहूर्ताचा शॉट, तिथं ऍक्शन, रोल आणि तो जो सगळे आर्टिस्ट आलेले जो सीन झाल्यानंतर ना, कट झाल्यानंतर मला आठवतंय की अख्खा युनिट घळाघळा रडत होतं त्यावेळी. माझ्या बाबांना लहान मुलासारखं रडताना मी बघितलंय. सगळ्यांनी कंट्रोल केलं होतं तोपर्यंत. प्रत्येकाला कधी अरुण सरनाईक म्हणजे जीव की प्राण. वल्ली माणूस ना, आणि म्हणजे मग ह्या बरोबर प्रत्येकानं कधी ना कधीतरी काम केलंय ना. त्यांचा सहवास प्रत्येकाला कधी ना कधीतरी लावलाय. आणि ही घटना अशी घडल्यानंतर पूर्ण मला आठवतंय सगळे अक्षरशः लहान मुलासारखे रडत होते. वारी सुरू झाली, तुमचं एक एक प्रसंगांचं शूटिंग सुरू झालं की आता जरा कुठंतरी वारी मार्गस्थ होतीये असं वाटताना परत आणि अडथळे त्याच्यामध्ये आले. काय काय अडथळे आले त्याच्यामध्ये? सगळ्यात महत्वाचा अडथळा जो सगळ्यांना परत माहिती आहे की अपघात हाच मोठा अडथळा होता आमच्या सिनेमाला. कारण जर सिनेमा तुम्ही बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल की गावातला पोर्शन आणि क्लायमॅक्स जो आहे तो सोडून ना पूर्ण वारी शूट झाली आणि त्याच्यात रंजना होती आणि खूप ताकदीची अभिनेत्री. आणि मी स्वतः कॅमेऱ्याच्या ह्या बाजूनं प्रत्येक सीन अँड सीन बघितलेला मला आठवतंय त्यांचं काम करताना. बरं, स्टारकास्ट तगडी होती सगळी, राजा गोसावी, राघवेंद्र कडकोळ. तर ही तगडी स्टारकास्ट सगळे असताना शूटिंगचा माहोल हळूहळू त्या अरुण सरनाईकांच्या दुःखातनं बाहेर पडत शूटिंग पार पडलं. म्हणजे ते शेड्यूल पार पडलं व्यवस्थित. आणि राहिला होता फक्त गावचा पोर्शन, गावाचा थोडा, जो नंतर केला तरी चालणार होता. आणि तो राहिला होता फक्त. आणि त्याला सुद्धा एक 5-6 महिन्याचा कालावधी ठरला होता, कारण शेवटी आर्टिस्ट सगळे बिझी होते ना, त्यांच्या तारखा मॅनेज करणं वगैरे. आणि हे काम सुद्धा कसं झालंय आपलं आत्ताचं शेड्यूल ते सुद्धा एडिट करून बघितल्यानंतर कळतं अजून काय राहिलंय का वगैरे. म्हणून ते थोडं हे झालं, गॅप ठेवला होता. आणि तेवढ्यात अजून एक दुर्दैवी घटना घडली, ती म्हणजे अभिनेत्री रंजनांचा अपघात. म्हणजे इथं काय झालं होतं, अरुण सरनाईक गेले काहीतरी, म्हणजे गेलेच ते. रंजनाच्या बाबतीत असं नाही झालं. रंजनांच्या बाबतीत असं झालं की त्यांचा अपघात झाला आणि तो सुद्धा खूप डेंजर झाला. म्हणजे त्या सुद्धा खरं तर मरणाच्या दाढेतनच परत बाहेर आल्या. फक्त हा अपघात आपल्या सिनेमाच्या वेळी काही नव्हता, पण त्यावेळेची पण असे लोकांची अशा अफवा उठल्या होत्या की ह्या सिनेमात काम केलं की अपघात होता, ते वाईट असं झालं होतं. तर तो जो अपघात होता रंजनाचा, तो आम्हाला म्हणजे कुणाचाच अपघात खरं तर अनएक्सपेक्टेडच. त्याला अपघातच त्यासाठी म्हणलं जातं. पण परत माझ्या वडिलांना ना फार मोठा धक्का बसला की 70% शूट झालंय आणि आता अपघात, आता काय करायचं. आणि त्या दरम्यान काय झालं, वडील माझे जेव्हा जायचे दवाखान्यात भेटायला किंवा हे करायला, तेव्हा डॉक्टर मिसगाईड करत होते, म्हणणार नाही मी, कदाचित ते माझ्या वडिलांना काहीतरी त्रास होईल म्हणून सांगत असेल. पण आता हे ऑपरेशन झालं की त्या थोड्या चालायला लागतील, हे ऑपरेशन झालं की चालायला लागतील, असं करत करत छोटे मोठे ऑपरेशन करत माझ्या अंदाजानं IQ असा तरी आकडा होता वडिलांकडून की 25 ते 30 ऑपरेशन झाली होती त्या दरम्यान. आणि प्रत्येक वेळी बाबांना हेच सांगायचे ती लोक हे होतं. आणि त्या आशेपोटी परत मुंबईतनं सांगलीला येणार, परत जुळवाजुळवी शूटिंगची करणार, पण त्या ऑपरेशन नंतर काही रिझल्ट यायचा नाही. असं करत करत माझ्या अंदाजानं 1.5 ते 2 वर्ष माझे वडील एवढे वाट बघत होते ती बरी व्हायची. म्हणजे आपलं जे बॅनर आहे ते वसंत दादांच्या नावावर आहे, वसंत चित्र आहे. कारण माझे वडील सांगली साखर कारखान्यात स्टोअर कीपर म्हणून जॉब करत होते.
दादांवरती अत्यंत श्रद्धा असणारा आणि दादांचा अत्यंत विश्वासू माणूस म्हणून माझ्या वडिलांकडे बघितलं जायचं. त्यावेळी एकच गोष्ट होती की वसंतदादांनी पण माझ्या वडिलांना सांगितलं होतं की अरे तू कशाला आता त्या सिनेमाच्या नादात एवढा त्रास होतोय तुला, तू दुसरा सिनेमा कर, मी तुला फायनान्स मिळवून देतो. मुख्यमंत्री सांगतोय माणूस हं. बरोबर. तरी पण माझ्या वडिलांचं होतं की नाही मला दिला तर ही फिल्म मी करणार, हे काय पण होते असा तो एक जो आग्रह होता. म्हणजे तो चेष्टेचा विषय झाला. म्हणजे माझ्या वडिलांचा हा सिनेमाच मी करणार, हा नंतर नंतर इंडस्ट्रीमध्ये किंवा इतर ठिकाणी आपल्या सांगलीसारख्या शहरात तो चेष्टेचा विषय झाला. म्हणजे अक्षरशः असंही म्हणलं की अरे काय डोक्याचा भाग कमी आहे का या माणसाला, कळत नाही का. अर्थात काही लोकांचं काळजीपोटी होतं त्यात. बरोबर. हा पण मग असं झालं की दादांनी शेवटी काय म्हणले तिचं काय झालं, काय काय होते अशा शब्दात दादांनी विचारल्यावर ते म्हणले एक काम करूया दादासाहेब, तुम्ही ना माझ्याबरोबर हॉस्पिटलला चला, तुम्हाला योग्य ते सांगतील. तुम्हाला योग्य ते सांगतील. आणि तसंच केलं. मला आठवतंय माझे बाबा आणि दादा जेव्हा गेले हॉस्पिटलला, म्हणजे मी त्यावेळी नव्हतो त्यांच्यासोबत, पण माझ्या वडिलांनी मला सांगितलं की घेऊन गेलो, बरं झालं, त्यांना कळलं आपल्याला पटकन काहीतरी. आज. आणि त्यांनी सांगितलं दादासाहेबांना की ह्या किती जरी चांगली ट्रीट केलं तरी ह्या उभारू शकणार नाही. अरे. त्यावेळी मात्र मी माझ्या बाबांना संपलेलं बघितलं संपूर्ण. म्हणजे असंही नाही ना की पूर्वपार मागचं- काही आलंय आपल्याकडे, खूप काहीतरी आर्थिक आहे आपल्याकडे, त्याच्यातनं करतो. असंही नाहीये. मग आता काय करायचं, बरं 70% सिनेमा झालाय, 30% आता आपल्याला काय करायचं, इतकं प्रेशर. म्हणजे मी परत सांगितलं, मी थोडं 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 रोज माझ्या बाबांना असं मरताना बघितलं थोडक्यात, असं म्हणलं तरी हरकत नाही. कदाचित आजचा काळ असता तर या ठिकाणी रंजनाला ऍक्सिडेंट झाल्यामुळे त्याच्या ठिकाणी हा आता फ्रीज करतात ना. रिप्लेसमेंट घेतली आहे आणि तुम्ही समजून बघा. नाही, आता असं- केले ना तसे असं- सिनेमे. हा, आपले असं- आनंद अभ्यंकर गेल्यानंतर हा. तसे सिनेमे केले. असं केलं असतं हा, हो. त्यावेळेला ते शक्य नव्हतं. शक्य नव्हतं आणि शक्य होत. ट्रॅडिशनच नव्हती रे त्यावेळेला. म्हणजे माझं असं म्हणणं होतं की शक्य असतं तरी ना माझ्या वडिलांना ते पॅचवर्क आवडलंच नसतं. नसतं. ते वडिलांना आवडलं नसतं कदाचित, म्हणजे असं होतं. आणि ते एक सलग झाल्यामुळं ना, म्हणजे सिनेमा बघताना तो तुम्हाला सिनेमा आपला वाटतोय. जर ह्याच्यामध्ये पॅचवर्क आलं असतं तर कदाचित ते त्या सिनेमा तिथं सुटला असता. बरोबर. तर असंही होतं. पण असं झालं की आता निर्णय काय घ्यायचा. आणि सरळ वसंतदादांनी सांगितलं की आता हे तू बंद कर, परत कारखान्यात कामाला ये, तुझी जागा अजून रिझर्व आहे, असं ते सांगितलं. रंजनाचं असं झाल्यानंतर मग परत श्री गणेशापासून सुरू केलं की काय त्याच्यामध्ये नाही, हे सांगितलं ना, तो माझ्या बाबांचं जेवढं मी बघितलं ते काय शांत बसणारा माणूस नव्हताच ना तो. त्याला ते डोक्यात घेऊन त्रास खूप होत होता त्यांना, पण ते त्रासानं अजून पेटून उठत होते आणि अजून काहीतरी. पण आम्ही पॉझिटिव्ह प्रयत्न करून उपयोग नव्हता. इंडस्ट्रीत असं झालं होतं की ह्या सिनेमात काम केलं की अपघात होते. आता आपण अरुण सरनाईकांच्या ऐवजी श्रीकांत मोगेने घेतलं, पण आता रंजनाच्या ऐवजी कोण, त्या ताकदीची अभिनेत्री कोण करणार. मग त्यावेळी असं झालं की आशा काळीनं विचारलं एक, तर त्या आशा काळी वगैरे म्हणजे त्या रिस्पॉन्सच देत नव्हत्या. कारण त्या आतून ते वातावरणच असं झालं होतं की नाही. त्या दरम्यान तो माहितीये का, त्या दरम्यान 2 परत अपघात झाले. बर. हा, म्हणजे आपल्या सिनेमाशी संबंधित नाहीत, पण आपल्या त्या सिनेमातल्या कलाकारांचे. एक म्हणजे अशोक सराफांचाच एकदा अपघात झाला. बर. त्यांना पण खूप, पण हे आपलं दुसरं शेड्यूल ठरल्यानंतर झाला, पण सांगितलं. आता त्याच्यात काय झालं की इथं कोण करत नाही. मग तरी पण माझ्या वडिलांना ना जयश्री गडकर हे नाव डोक्यात होतं सतत. आणि ते मी बघितलंय की पाठपुरावा काय असतो एखाद्या गोष्टीचा. म्हणजे काही गुण चांगले आपल्याला येतात ना, तसा पाठपुरावा करणं, तसं ते पाठपुरावा करायचे किंवा पेशन्स. ते रोज माझे वडील हजेरीला त्यांच्या घरी जायचे आणि त्यांना रिक्वेस्ट करायचे. तर ते म्हणायचे की मी जरा विचार करते. मला असं म्हणणार नाही मी, पण जयश्री गडकरांना त्यावेळी पण एका चांगल्या सिनेमाची गरज होती, त्यांचा सिनेमा असण्याची गरज होती. आणि त्यांनी तो वाचल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा सिनेमा आपला आहे, माझा आहे. जो त्या काळात रंजना किंवा इतर अभिनेत्रींमुळे जयश्री गडकर थोड्याशा बाजूला होत्या किंवा त्यांच्या पद्धतीचं काम त्यांना मिळत नसावं. पण ह्या सिनेमा वाचल्यानंतर, कारण वडिलांना ते जाणवलं होतं, ह्यात तयार होतात अशी एक प्रोसेस आहे. आणि म्हणून त्यांनी जयश्री गडकरांवरती फॉलोअप चालू भर ठेवला की ह्यांनाच घ्यायचं आपण. आणि हे सगळं करत असताना मग एक दिवस असं झालं की
माहित नाही, त्यांनी कुणाला तरी त्यांच्या गुरुजींना वगैरे विचारलं सगळं, की असं असं आहे, धोका आहे का वगैरे वगैरे असं विचारलं, आणि मग त्यांनी डन केलं, येस म्हटलं. परत सगळं शूटिंगची प्रोसेस परत सगळी केली, हो. काय केलं? वारीत नाही शूट केलं आपण, जितकं वारीत करायचं होतं तेवढंच वारीत केलं, पण बाकी सगळं आपण थोडंसं चीट केलं. हा. आपण हरिपूरमध्येच ती वारी दाखवली बऱ्यापैकी, म्हणजे बरं. तुलाही आठवत असेल हो. कदाचित त्यावेळी हरिपूरला शूट गेलं. पंढरीच्या वारीचं होतं. त्याच्यानंतर आणखीन एक या चित्रपटाची 2 वैशिष्ट्य आहेत. त्याच्या म्हणजे एक म्हणजे प्रत्यक्ष आपल्या सांगलीचे भाग्यविधाते दादांनी सिनेमामध्ये काम केलं, केलं. हा एक भाग. आणि दुसरं अनुप जलोटांनी या चित्रपटाची गाणी म्हणली आणि स्वतः काम देखील केलं. ते काय किस्से आहेत नेमके? ह्या चित्रपटाची गाणी म्हणजे खरं तर हे सगळे संतांचे अभंग आहेत. होय. त्यांना तेवढ्या ताकदीनंच म्युझिक दिलं पाहिजे. हे गाणी आपले सांगलीचे बाळ बोलसुले. होय. म्हणजे आमच्या प्रत्येक चित्रपटांना बाळासाहेबांनी उत्तम संगीत दिले, म्हणजे दर्जेदार खरं तर मी म्हणेन. आणि पंढरीचे म्हणजे त्या गाणी हा एक वेगळाच विषय आहे. म्हणजे त्या चित्रपटाची गाणी हा एक वेगळा विषय आहे. आता अनुप जलोटांचा विषय काढलाच म्हणून मी त्यांच्याबद्दल बोलतो तुला, की अनुप जलोटांच्या बाबतीत असं झालं होतं, की तुला म्हणलं ना, की माझ्या वडिलांना एकच होतं, की करताना ना रीच करायचं सगळं. मग त्यावेळी अभंग त्यांचे ना सगळ्या ही गाणी हिट झाली, ती भजनं सगळी. आणि ठरवलं माझ्या वडिलांनी, की आपण अनुप जलोटांना एक गाणं द्यायचं म्हणून. मग ते 2 परत टिपिकल भेटणं आलं, प्रोड्युसर म्हणून झालं. आणि त्यांचा मॅनेजर होता ना, त्यानं सांगितलं, की त्यावेळी अनुप जलोटा आय थिंक ₹75,000 एका कार्यक्रमाला घ्यायचे. त्यावेळेचा 1.5 तासाचा कॉन्सर्ट कॉन्सर्ट करायचे आणि 1.5 तास, 1 मिनिट जास्त नाही, 1.5 तासाचा ते कार्यक्रम करायचे. आणि माझे वडील म्हणले, की विचार केला, अजून 25,000 घातली की 4 गाणी होतात आपली, असं ते हिशोब होता. आणि एकट्यांनाच एवढे द्यायचे, परत म्युझिशियनचे वगैरे सगळे. पण मी म्हणलं ना, पेशन्स आणि पाठपुरावा जो काय माझ्या वडिलांच्याकडे प्लस पॉईंट होता. आपण आता मोबाईलवरती मी आता माझ्या सेलिब्रिटींबरोबरचे फोटो, माझं प्रोफाईल दाखवताना आपण मोबाईलवर दाखवतोय वगैरे. तसं त्यावेळी माझे वडील एक अल्बम घेऊन फिरायचे. पूर्वी केलं. हा, पूर्वी केलेलं आहे. जी कामं केली आहेत किंवा ज्या लोकांबरोबर, फोटो हे खूप महत्वाचं होतं ना. ते फोटो अल्बम, मग एक दिवस त्या मॅनेजरला म्हणले, की हे अल्बम आप अनुप जी को दिखाएंगे क्या? आणि माहित नाही, सगळे तयार होतात. मग ती गोष्ट जर घडायची असेल तर मग तो मॅनेजर पण म्हणला, की मग दाखवलं. आणि तो मॅनेजर एक 15 मिनिटात बाहेर आला. तो म्हणला, आपको बुलाया है अभी अनुप जी. मग वडील गेले, माझे अण्णा गेले आणि म्हटले, की ते म्हटले, आपकी चीफ मिनिस्टर के साथ पहचान अच्छी लगती है. कारण फोटोमध्ये सगळे दादाच ना. बरोबर. ते म्हटले, हाँ, तर मेरा एक काम है उनके पास, अगर आप मीटिंग करवा सकते हैं क्या? तर ते म्हणले, हा, करू शकतो. मग वडील म्हणले, माझे काम काय सांगू शकाल का? नाही, मैं उनसे बात करूंगा. म्हटलं, चलता है क्या आपको? आणि माझे वडील म्हणले, चला. की फोन केले, तिथनंच लँडलाईनवरनं फोन केला. आणि दादांचा सेक्रेटरी यशवंत हाप्पे, तुम्हाला माहिती, आता गेले, नुकतेच गेले. तर ते यशवंत कडे त्यांनी फोन केला आणि त्याला म्हणले, की अरे असं असं दादासाहेबांना अनुप जलोटा भजन सम्राट भेटणार आहेत, तर भेट मिळेल का? तर त्यांनी काय केलं माहित नाही, रात्री 1:30ची अपॉइंटमेंट दिली दादानी. बरं. की रात्री 1:30 वाजता येऊ देत ते. आणि रात्री 1:30 वाजता गेले. अर्धा तास काय मीटिंग झाली माहित नाही, बाहेर आले. ते म्हणले, आप कब कर रहे हो रिकॉर्डिंग? अरे वा. तर अण्णा म्हणले, रिकॉर्डिंग ठीक है, लेकिन सर आपका आप जो इन्वॉल्व में डालेंगे, बस आप कुछ भी डालो उसमें, आपने बहुत अच्छा काम किया है, असं म्हणले. आणि स्टुडिओची रेकॉर्डिंगची तारीख ठरली. बाळासाहेब त्यांना सगळं ब्रीफ करत होते, सगळं चाललं होतं. आणि ते म्हणले, की ये कैरेक्टर पूरी फिल्म में नहीं है क्या? ते म्हणले, नहीं, एक कीर्तनकार है, वो अभंग गा रहा है, ऐसा सिर्फ एक गाना है उनपे, तो मैं करता हूँ ना इसमें काम. अच्छा, मुझे भी ऍक्टिंग करना है. आणि ते स्वतः त्यांच्यावरती पिक्चराइज केलं. ते स्वतःच्या खर्चानं आले, स्वतःच्या खर्चाने गेले, स्वतःच्या खर्चानं पुण्यात राहिले. आणि माझं सुदैव असं होतं, की त्या गाण्याला त्यांच्या शेजारी उभारून मी टाळ वाजवला. अच्छा, त्या गाण्यात आहे. त्यानंतर भीमसेन जोशींनी पण गाणी त्याच्यामध्ये, हा, तो पण किस्सा मी बाळासाहेबांसाठी सांगेन, म्हणजे बाळ पळसोलेंसाठी तो किस्सा सांगेन. त्यावेळी पद्धत होती, की टेप रेकॉर्डर घेऊन जायचं, गाणे ऐकवायचे. आपण काय केलं, आणि हे सगळी गाणी व्हायची आपल्या तृप्ती हॉटेल अशा तिथं ते व्हायचं. आपलं तानाजी वाडेकर वगैरे हे सगळे तिथे करायचे, बाळासाहेब तिथं बनवायचे आणि जायचे. तसं ते घेऊन गेले. आणि भीमसेन जोशी, आता विठ्ठलाचं सिनेमा अभंग म्हणजे भीमसेन जोशी हे गणित आहे. त्यामुळे माझे वडील म्हणले, की आता ह्यावेळी आपण भीमसेन जोशींना घ्यायचंच एका गाण्यासाठी. गेले, भेटले. तिथं असं झालं, की ते मुळातच ते म्हणले, की म्युझिक डिरेक्टर कोण आहे?
मग ते बाळ पुसरे म्हणल्यानंतर कोई नया लडका आहे की असं म्हटलं. त्यांना माहित नव्हतं फारसं त्यांच्याबद्दल. पण त्यांच्या बरोबर जो एक असतात ना साजिंदे वाजवायला असेल, हा, त्याच्यातले एक जण त्यांना म्हणाले की त्यांनी काय सांगितलं माहित नाही. तर भीमसेन जोशी म्हटले, नाही मैं नाही करू सकता हे गाणं असं. मग बाहेर आल्यानंतर माझ्या वडिलांनी त्या माणसाला बोलवलं. ते म्हणले, तुम्ही काय सांगितलं कानात त्यांच्या? ते म्हणले, माझी जबाबदारी आहे म्हणले, ते मला त्यांना सांगणं भाग आहे. ते म्हणले की ते लावण्या करतात. मला वाटलंच होतं ते. लावण्या करतात ते, त्यामुळं भक्तिगीतं काय हा असं झालं. आणि माझी जबाबदारी आहे म्हणली. ते संगीतकार म्हणून चांगले आहेत, मी काय त्यांना, पण ते लावण्या जास्त करतात असं म्हणले. मग वडील म्हणले, एक काम करूया ना, तुम्ही एवढं सगळं केलं तर त्यांनी काय केलं ऐकायला काय हरकत आहे. मग बाळासाहेबांना खालून बोलवलं वरती, खाली थांबले होते बाळासाहेब वाट बघत. मग बोलवलं आणि ते लावलं, आणि लावल्यानंतर त्यांनी तिथं ताण धरलेली अण्णांनी सांगितलं, तिथल्या तिथं. आणि ते म्हणले बाळासाहेबांकडून, ये तुमने किया ये, असं आश्चर्य वाटलं त्यांना. त्यांचं सुद्धा सेम. ते म्हणजे कप रेकॉर्डिंग कधी करताय, आणि मग त्यांचं रेकॉर्डिंग सुद्धा, आणि ते त्या गाण्याला सूरसिंगार अकादमी दिल्लीतून पुरस्कार मिळाला. ती जी संस्था आहे ती 2 गाण्यांना दरवर्षी द्यायची. आता मला माहित नाही देते की नाही. एक हिंदी सिनेमांमधलं एक गाणं सिलेक्ट करतात, आणि प्रादेशिक मधलं एक गाणं सिलेक्ट करतात. त्यातनं आपलं पंढरीची वारी जयाची कोळी, त्याची पायधुळी लागो मज. सिनेमा नंतरच्या या म्हणजे ह्या सगळ्या अडचणीतून बाहेर पडल्यानंतर नंतर किती दिवसात कंप्लीट झालं? नंतर म्हणलं तर खूप कमी दिवसात झाला तयार. कारण काय करायचं होतं हे सगळ्यांना माहित होतं सगळं. चित्रपटाच्या बाबतीत सुद्धा अजून एक त्याच्यातली ट्रॅजेडी अशी होती की रिलीजचा दिवस आपला ठरला, आणि दादा 1 महिना अगोदर, 15 दिवस अगोदर ऍडमिट झाले. दादांना हा सिनेमा बघायला नाही मिळाला. एवढं त्यांचं हे नाही. हा, आणि दादांना आता कुठंच तुम्हाला अशा ह्याच्यात बघायला मिळत नाही. ते जे फुटेज आहे, इव्हन ते जेव्हा तेवढं कडवं लागतं किंवा कारण आपला भीमसेन जोशींचा जो अभंग आहे तो आपण कडव्यानं वापरलाय. ती वारी जशी सुरू होती तशी ते टप्प्याटप्प्यात वापरले. आणि दादा त्या ह्याच्यामध्ये फक्त व्हिज्युअलाइज दिसतात, म्हणजे त्या निमित्तानं दिसतात. कारण मुख्यमंत्र्यांची पूजा, लोकांना असं वाटतं की आम्ही ते फुटेज वापरलंय, मुख्यमंत्र्यांची पूजा. तसं फुटेज नाही, उलट ऑड डेला ते आले होते. आणि इव्हन मला आठवतंय तिथले जे त्यांचे काँग्रेसचे वगैरे जे काही पदाधिकारी होते त्यांनी सगळ्यांनी विचारलं त्यांना, तुम्ही अचानक कसं काय? मला आठवतंय ते रेल्वे ट्रॅक चेंज केला होता दादा येणार, मला ह्या सगळ्या गोष्टी आठवतात. आणि तिथं दादा आले आणि पूर्ण 1 दिवसात हे गळून टिकलून ते अख्खी पूजा केली. रिलीज झाल्यानंतर म्हणजे आता एवढ्या सगळ्या कॉन्ट्राव्हर्सीज झाल्या, त्यानंतर दुःखद प्रसंग घडले, संपूर्ण चित्रपट तयार झाला आणि ज्यावेळेला रिलीज झाला त्यावेळेला अण्णांची प्रतिक्रिया काय? एक तर काय होतं तुला सांगू का, त्यावेळेचं 18 लाख रुपयाचं नुकसान होतं ते सगळं, ह्या सगळ्या अपघातांमुळे झालेलं. ही काय लहान अमाऊंट नव्हती त्यावेळेला, तर नव्हतीच ना. 18 लाख म्हणजे काय, इमॅजिन कर. बरं, मी परत सांगतो, वडोलीबारची इस्टेट आहे मग ठीक आहे, असं नाही ना. असंच काहीतरी कोणतरी हेल्प करतंय, कोणतरी हे करते, करत करत ते गोळा केलेले पैसे. आणि मला आठवतंय पहिल्यांदा ज्या दिवशी पुण्यातल्या प्रीमियरला आम्ही सगळे होतो, त्या दिवशी पहिल्यांदा माझ्या बाबांनी सिनेमा बघितलाच नाही बघितला. कारण ते म्हणायची की माझ्या डोळ्यासमोर ना रंजना दिसतेय, अजून अरुण सरनाईक दिसतायत. मला ते पचनीच बन. इव्हन एडिटला सुद्धा ना, मी मुद्दाम एडिटचा हा विषय काढतोय. टेक्निकली लोकांसाठी ही खूप महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही जर सिनेमा बघताना, आत्ता तुमच्या लक्षात आहे, पण मी जेव्हा बघतो सिनेमा तो ना, मला एका ओळी अगोदरचं 4 वर्षापूर्वीचं शूट दिसते, आणि एका ओळीनंतर 4 वर्षाने केलेलं मला. आणि त्या एडिटर म्हणजे ते इन्स्टिट्यूटचे, फिल्म इन्स्टिट्यूटचे ते गोल्ड मेडलिस्ट आहेत, जावेद सय्यद नाव आहे त्यांचं. आणि त्यांनी इतकं छान एडिट केलं की तुम्हाला कुठेही जाणवत नाही ते हा सिनेमा असा इतका अपडाऊन झालेत, इतके वर्ष झालेत ह्या शूटला, इतकं. आणि ते मला माहिती आहे. माझं अजून एक सुदैव म्हणणार नाही मी, पण माझं कदाचित असं की मी दोन्हीही अभिनेत्रींना काही सीन करताना दोघींचं, रंजनांचा पण ऑरा बघितला आणि मी जयश्री मॅमचा पण ऑरा बघितलाय. तर हे खतरनाक होतं सगळं माझ्यासाठी, हा सगळा प्रवास. त्याला पुरस्कार काय काय मिळाले? त्याला काय झालं पुरस्काराचा, तू परत एक म्हणजे ह्याला ना खूप आहे गोष्टी की कदाचित इतर सिनेमांना पण असतील, पण ते माझं असल्यामुळे मला जास्त जाणवते.
मी आता डायरेक्टली सांगतो, काय मला प्रॉब्लेम येणार नाही त्या गोष्टीचा. पण त्यावेळी बनवाबनवी झाली ह्या बाबतीत असं मला वाटतंय खरं तर. काय आता त्यांनाच माहिती हा ज्यांनी केलंय त्यांनाच माहिती जे असेल ते. तेच ठीक आहे, पण त्यामुळं काही बक्षिसं मिळाली नाही त्यामुळे नाही, चित्रपटाची सांगतो ना value तुला. किंवा कमी काही होत नाही नाही, त्याची त्याच्यामध्ये. मजा सांगतो. मग हे सगळे परीक्षक होते, ते सगळे चिडले म्हणे त्यावेळी. हं. आणि त्या सगळ्यांनी असं केलं की आम्ही जो निकाल दिलाय त्याला काय अर्थ आहे की नाही. हं. मग त्यावरती सोल्युशन काय केलं, सामाजिक प्रश्न हाताळणारा उत्कृष्ट चित्रपट म्हणून याला म्हणून एक नवीन हे सुरू केलं, कॅटेगरी कॅटेगरी सुरू केली. आणि त्या कॅटेगरीत काय केलं, ह्यांना 30,000 अमाऊंट मिळत होती, आम्हाला 35 दिली, 5 वाढवून. आणि एक ह्याचं दिलं, कॉस्ट्युमचं, वेशभूषेचं. 2 बक्षिसं फक्त वाट्याला आली. ठीक आहे, पण त्यामुळे काय ते कमी वर्षानुवर्ष म्हणजे बनवाबनवी सुद्धा वर्षानुवर्ष आवडतोय, पण तसंच पंढरीची वारी सुद्धा वर्षानुवर्ष आवडतोय. आणि भक्तिभावानं बघितलं म्हणजे दरवर्षी तो पिक्चर बघणारे लोक पण आहेत. जाता जाता तू बकुल बद्दल पण किस्सा आहे असं म्हणत होतास, तर त्या बकुल कवठेकरचा काय नेमका किस्सा? बकुल कवठेकरांचा किस्सा असा आहे, रमाकांत कवठेकरांचा तो मुलगा दिग्दर्शकांचा. आता आपण फक्त मधला 4 वर्षाचा हा माझ्या वडिलांना झालेला त्रास आपण बोललो, पण त्या चित्रपटाशी संबंधित असलेल्या लोकांचा आपण सगळ्यांनाच त्रास झाला. हां, बरोबर. बघितला नाही. म्हणजे मी त्यातले काही मुद्दे आता ठळकपणे सांगतो की रमाकांत कोटेकर स्वतःचा मुलगा असल्यामुळं कंटिन्युटीसाठी त्याला फक्त एक वेळच जेवायला देते, अरे रे रे रे. कारण तो बॉडी वाढला, काय केलं तर काय करायचं. तसा प्रत्येकानं सॅक्रिफाईस केलंय. म्हणजे आमच्या चित्रपटाची अभिनेत्री नंदिनी जो हो, नुकतं लग्न झालेलं तिचं, तिला सांगितलं होतं की प्रेग्नन्सी नको प्लीज. म्हणून म्हणलं की फक्त माझ्या बाबांना त्रास नाही झाला, त्या चित्रपटाशी संबंधित सगळ्या लोकांनी काय ना काहीतरी सॅक्रिफाईस केलं. तोच बकुल कवठेकर आता ऍक्च्युली खूप वाईट वाटतंय, कारण तो प्रत्येकाच्या नजरेत आणि डोक्यात बसलाय. जेव्हा ते बॅकग्राऊंड वाचतं त्या सिनेमाच्या वेळी त्याचा, तेव्हा त्याचा चेहरा तो सगळा. तर मला आठवतंय की त्याला इतकं हे ठेवलं होतं की जरा सुद्धा तो वाढू द्यायचा नाही. तुम्हाला जाणवतं बघा फरक, तुम्ही आता 4 वर्षामधला फरक त्या दोघांमधला. एका गाण्याला मी काय म्हणलं, एका झाडामागनं येतानाचा एक 4 वर्षाचा सीन आहे, त्यात तो 4 वर्षापूर्वीचा आहे. इतकं ते हा. एकूण भरपूर आठवणी त्याच्या तुझ्यापाशी आहेत. आपण किती पॉडकास्ट केले तरी फक्त ह्या माध्यमातून मी जर तुझा पॉडकास्ट जर ह्या व्यवसायातले मोठे लोक दिग्दर्शक किंवा बघत असेल तर माझं एकच मुद्दा असा आहे, ह्या सिनेमाचा ना अभ्यासक्रमात कुठल्या तरी यावा हा सिनेमा. म्हणजे इन्स्टिट्यूटच्या किंवा जिथं सिनेमा शिकवला जातो. अरे आता पेशन्स नाहीत मुलांकडं. आता 1 तास जरी आर्टिस्टनं सांगितलं ना मला की 2 तास मला जमणार नाही, तर तो अस्वस्थ होतो. म्हणजे हे पेशन्स नाही आहेत. मग माझ्या वडिलांनी काय केलं असतं त्यावेळी. आणि सगळ्यात टेक्निकलच्या बाजूनं, अभ्यासाचं म्युझिकच्या बाजूनं हे जे किस्से आहेत किंवा हे जे आहे, हे मला असं वाटतंय कुठल्या तरी चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये यायला पाहिजे, अभ्यासक्रम अभ्यासामध्ये यायला पाहिजे की हा सिनेमा बनला कसा, याच्यासाठी काय 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 केलं, झाल्या, त्यासाठी डाटा सगळा तुझ्याकडं आहे. फक्त एक उत्सुकता म्हणून विचारतो तुला, शेवटचा प्रश्न म्हणून, की 18 लाखाचं कर्जामध्ये तुम्ही त्या सिनेमाच्या वेळेला होतात आणि त्या सगळ्या गोष्टीतनं अण्णा बाहेर कधी पडले? चित्रपट चांगला चालला ना, चांगला. पण त्याच्यामध्ये सुद्धा परत सांगतो की पार्टनर जे होते, अर्थात त्यांनी सपोर्ट केला म्हणून तो सिनेमा झाला, पण तो सिनेमा झाल्यानंतर त्यांनी इतकी घाई केली ना पैसे कव्हर करायला, की मग जिथं 10,000 मिळत होते तिथं त्यांनी 200ला दिला सिनेमा. म्हणजे थांबले नाहीत. हा पहिला तोटा आमचा होता ना स्वतःचा, बरोबर. तो तर कव्हर करू दे आम्हाला, पण तसं करूच दिलं नाही त्यांनी आम्हाला. आणि ते पटकन गडबडीत राईट्स बद्दल किंवा बाकी ते सगळं झालं. म्हणून आता टीव्हीवर जेव्हा जेव्हा सिनेमा लागतो तेव्हा ते माझ्या हातात काही नाहीये. ज्यांना पैसे म्हणजे आता त्या सिनेमामध्ये अजून तुला 2 किस्से मुद्दाम सांगतो, कारण हे परत बोलणं होईल मला वाटत नाही. कारण हा जो फ्लो आहे ना सगळा, हा जेव्हा लोक बघतील ना तेव्हा सगळं कळू दे की प्रोसेस. ह्यांच्या बरोबरचं जे काही आपलं एक फोटोचा हा विषय झाला की ज्या मेकिंगचे वगैरे फोटो बिटो होते ना 2005-06च्या पुरामध्ये आपले ते फोटो पण सगळे पाण्यात. त्यावेळेस सगळं काम पुरामध्ये ते सगळे बरंचसं नाही का गेलं ते मी मुंबईत, आणि माझ्या मित्रांनी सांगितलं पाणी यायला लागलंय. पण ते कपाट वर उचलून जाताना ते खिट्टी बांधणं बिंदणं हा प्रकारच केला नाही. उघडलं ते खिट्टी जी उघडली आणि जे पडलं ना, आणि एका कपाटामध्ये माझ्या बाबांचं सगळं होतं, म्हणजे अवॉर्ड मिळालेले सर्टिफिकेट वगैरे सगळं पाण्यात. आणि तो लगदाच झाला ना रे.
त्यामुळे माझ्याकडे त्याचं मटेरियलच नाही. मला हे लोक मागतात ना तेव्हा खरंच मटेरियल काही नाही मॅडम. एक पोस्टर फक्त मला मिळालं, नेटवरती आहे ते पण नाही नेटवरचं नाही, तिथं तुझ्या इथे. उंदरानं कुरतडलेलं एक पोस्टर मला मिळालं. ते दीपक आनेगरीकर म्हणून त्यांच्याकडनं ते डिझाईन कम्प्लीट केलं. तेवढं एक पोस्टर माझ्याकडं. आता गंमत अशी झाली तुला सांगतो, ह्या मधल्या 6 वर्षभरात आता पूर्वीचा सिनेमा नाही ना, आता डिजिटल झालंय सगळं. आणि ह्या सिनेमाचं माझ्याकडे काहीच नाही आहे, काहीच नाही आहे. बरं पटत देखील नाही ते. ह्या गोष्टीबद्दल कोण म्हणतच नाही, कारण ह्या व्यवसायाबद्दल माहिती खूप कमी आहे लोकांना. डिजिटलायझेशन करून ठेवलं कसं पाहिजे. हा करायला पाहिजे. आणि आम्ही नाही केलं म्हणजे आमच्याकडे मटेरियल नाही. एक बिटा नावाचा प्रकार असतो, जो दूरदर्शनला आपण पूर्वी सिनेमे बघायचो. व्हिडिओ कॅसेटच असती पण ती मोठी असते थोडी. तो बिटा मात्र मी आयुष्यभर कॅरी केला. माहित नाही मला त्या बिटातनं काय मिळणार होतं मला, पण ठेवलं. हा ठेवला. आणि मला एवढंच कोणीतरी ऐकलेलं आठवतं की तो कधी आडवा नाही ठेवायचा, तो उभा ठेवायचा. मी जिथं जिथं जाईल ना तिथं तिथं, मी आता ही एवढी मुंबईला फिरलो, इकडे गेलो, बिटा माझ्यासोबत उभा कायम माझ्याबरोबर असतो. तर त्याचं मला एकाने सांगितलं की एक मशीन आहे मुंबईमध्ये, ते बिटावरनं ट्रान्सफर होतंय, हा डिजिटल करतायत, तुला निदान हार्ड डिस्कला तुला ते घेता येईल. मग म्हणलं वा, बघूया प्रयत्न करून. म्हणून मी त्या स्टुडिओला गेलो. त्या स्टुडिओमध्ये त्यांनी तो बिटा बघितला. ते म्हणले की तुम्ही म्हणले बिटा फिरवला नाही, ऍक्च्युली हा बिटा दर 2-3 महिन्यात फिरवायला फंगस आला असता. फंगस आला. आणि मी माहित नाही म्हणले ते काय. मी गंमत बघ ना, जादू म्हणजे विठ्ठलाचे आशीर्वाद काय असतात तुला. तर ते सगळं झाल्यानंतर तो नॉन महाराष्ट्रीयन माणूस होता जो स्टुडिओला होता, तो म्हणला मैं नहीं ये रिस्क लूंगा, आप लिख के दो मुझे ओपन कि मैं उसको रन करूंगा, अगर वो कुछ हो गया उसको तो जिम्मेदारी आपकी, मेरी नहीं है. कारण ये हो ही नहीं सकता. मैं अभी मैं बोलता हूँ, आप पैसा मत खर्च करो, हे होगा ही नाही. दर म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे की 6 महिन्याला तर किमान तुम्ही फिरवायला पाहिजे ते, आणि ती ठेवायला पाहिजे. आणि तुम्ही म्हणताय 30 वर्ष तुम्ही घेऊन फिरताय, त्याला काही केलं नाहीये. बरं ही एसी ठेवायचं असते, तुमच्याकडे एसी पण नाही म्हणताय, हे काय कसं. म्हणून तो म्हणला की तुम्ही ती रिस्क घ्या. आणि मी म्हणलं चल तुला लिहून देतो. त्याला मी ते लिहून दिलं की असं असं माझं काय झालं तर तुम्ही जबाबदार आहे. 15 दिवसानंतर जेव्हा आमचा मध्यस्थी होता त्याचा मला कॉल आला, निशांत ये आपण जाऊया स्टुडिओला. त्यांनी बोलवलं. आणि मी स्टुडिओला गेल्यावर तो नॉन महाराष्ट्रीयन माणूस होता. तो म्हणला ये भगवान ने ना आपके बहुत, तो म्हणला की लक्ष दिलं तुमच्याकडं, तुम्ही विठ्ठल ना, तुम्ही म्हणलं होय, लक्ष दिलंय म्हणलं. म्हणलं का, आपको मालूम है ये हिस्ट्री आहे म्हणलं. हे माझ्या दृष्टीनं आयुष्यातलं पहिलं असं आहे की अगदी अख्ख्या सिनेमामध्ये अगदी 5 ते 7 ठिकाणी फक्त प्रॉब्लेम आहे, अदरवाईज काही नाही. अरे वा. आणि मग माझ्याकडे ते आता हार्ड डिस्कला फिल्म आहे, डिजिटल बऱ्याचशा गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. निशांत, आपण बऱ्याच ठिकाणी बघितलं, बऱ्याच वेळेला मलाही दिलीस, तू अश्विनी मॅडम नाही दिलीस, आपण रेडिओ शुगर मध्ये असताना तू सगळ्यांना दिलीस. विठ्ठल रुक्माईची मूर्ती तू देतोस, तर त्या मागचं काय आहे, भावना काय आहे? म्हणजे मूर्त्यांवरून विषय झाला. विठू माऊलीची मी मूर्ती देतो, विठ्ठल रुक्माईची, विठू माऊलीची नाही. तर विठ्ठल रुक्माई का, तर माझ्या वडिलांना एक मंडळ होतं, त्या मंडळाला एक विठ्ठल मूर्ती आणून दिली आणि एकटा विठ्ठल होता त्यात. माझ्या वडिलांनी ती घेतली नाही मूर्ती. तर वडील म्हणलं, मी जेवढं अन्न प्रेमानं आणलंय त्याने, नाही म्हणले, मला देणार असेल तर रखुमाई सोबत द्या. त्यांचे ते भांडू देत की तुम्हाला काय करायचंय, असं त्यांचा तो एक सिंपल थॉट होता. आणि मला असं वाटतंय कदाचित की पुढची पंढरीची वारी 2 जो भाग होता तो अशा विषयावर होता का काय, त्यांच्या डोक्यात. हा म्हणजे असा होता का काय. पण ती मूर्ती त्यांनी परत पाठवली. तुम्ही देताना विठ्ठल रखुमाई द्या. त्यांची भांडणं झाली, त्यांचं ते बघू दिसते, आपण काय करायचं, असं एक आठवण होती. तर निशांत, तू आता बोलल्याप्रमाणे या पंढरीच्या वारीचा दुसरा भाग जो आहे तो अण्णांच्या हातून नाही निघाला, पण निदान तुझ्या हातून तरी निघेल असं आपण आशा करूया. आणि आता खूप सारे टेक्निक्स आलेले आहेत किंवा खूप साऱ्या गोष्टी आल्यात, यातून तू अतिशय एक सुंदर चित्रपट निर्माण करावास आणि तुझ्या पाठीशी विठ्ठल आणि रखुमाई दोघंही राहावं अशा सदिच्छा व्यक्त करतो. पंढरीच्या वारी आता सुरूच आहे, त्याची शुभेच्छा देतो आणि थांबतो. वारी चालू राहू दे आणि वारी चालत राहणार आहे.